बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अर्जुन जाधव लिखित कादंबरी प्रेयसी एक आठवण. प्रकरण दुसरे. कल्पनाची आई दशरथची प्रशंसा करीत होती आणि कल्पना सर्व काही टक देऊन ऐकत होती. आई, एक सांगायचं राहून गेलं. काय रे, काय विसरलास? मी स्वतः कथा कविता लिहितोय. लहानपणापासून वेळ आहे मला. वा, छान आहे तर. म्हणजे तू साहित्यिक होणार, चार चौघात नावारूपाला येणार. समाजाचे दुःख, वेदना, यातना तू तुझ्या लेखणीच्या रूपाने शब्दात मांडणार. तू तर आता मला फक्त आशावादी नाहीस, तर संघर्षवादी व लढाऊ दिसतोस. शाबास, काहीतरी कला अंगात भिनलेली आहे. कोणती तरी कला माणसाच्या अंगात असावी. त्या कलेच्या जोरावर माणूस समाजात खूप मोठा होतो, नावारूपाला येतो. कला माणसाला घडविते, समाज प्रबोधन करायला प्रवृत्त करते. कलेत सदैव समाजहित लपलेलं असतं, मग ती कोणतीही कला असो. बाळा, समाजात असे अनेक अमाप पैसा धनदौलत असणारी कुटुंबे आहेत, पण त्यांच्या घरातील मुलांकडे कलाच नाही. त्यामुळे पैशाला किंमत उरली नाही. तुझे नशीब म्हणायचे, ईश्वराने एखाद्या तरी कलेचं बीज तुझ्या मनात रुजवलं आहे. हेच बीज तुला आयुष्यात खूप मोठं करेल. ज्यांच्याकडे कला आहे तो पैशाला किंमत देत नाही, उलट पैसाच हळूहळू त्यांच्या मागे धावू लागतो. पण त्यासाठी खूप परिश्रमाची गरज असते. यश सहजासहजी मिळत नाही, ते खेचून आणावं लागतं. ज्याच्या मनगटात यश खेचून आणण्याची ताकद आहे तो आयुष्यात कधीच हार मानू शकत नाही. तू लढाऊ वृत्तीचा दिसतोस. लढत राहा. लढल्याशिवाय रणांगण कळत नाही. बरे, तू कथा कविता कोणकोणत्या विषयावर लिहितोस? आई, सामाजिक, राजकीय, काल्पनिक, निसर्ग, सत्यवादी इत्यादी विषयावर लिहित आहे मी. दशरथ बोलला. वा, चांगले विषय निवडले आहेस तू. तू लिहित राहा. त्यामध्ये खंड पडू देऊ नकोस. अनेक थोर लेखक कवीची पुस्तके वाचत राहा. सतत वाचन केल्याने बुद्धिमत्ता तेज व प्रखर टवटवीत राहते. नवं काहीतरी लिहिण्यासाठी उत्साह मनात निर्माण करते. इतर लेखक कवींनी आपल्या साहित्यात कोणते राजकीय सामाजिक विषय हाताळले आहेत, त्याने ते कशा प्रकारे आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केले आहेत याची जाणीव होते. आता तू मुळीच मागे वळून पाहू नकोस. तुझ्या लेखणीची तलवार शब्दरूपाने तळपत ठेव. नको तिथे वाईट वृत्तीकडे लेखणीचा उपयोग करू नकोस. लेखणी भल्या भल्यांना उभं आडवं चिरते आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्तही करते. तू तुझी लेखणी सदैव समाजहितासाठी वापरत राहा. कोण तुझी निंदा करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नकोस. सदैव निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे चांगले करायला मनाला ऊर्जा मिळते. समाजाला चांगल्याला वेडं म्हणायची सवय पडली आहे. अशाच ध्येय वेड्या माणसांनी देशात वेगवेगळ्या क्रांत्या घडवल्या आहेत. आई वडिलांच्या पोटी तू हिरा बनून जन्माला आला आहेस. तू सदैव चमकत राहणार आहेस. कल्पनाच्या आईनं दशरथचे गोड कौतुक करून त्यांच्या मनात काहीतरी विधायक कार्य करण्यासाठी उमेद व ऊर्जा निर्माण केली. जर अशा विद्यार्थ्याचे मनोबल वाढवणाऱ्या शिक्षिका प्रत्येक शाळेत असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याचे मनोबल वाढेल आणि अनेक विद्यार्थी यशोशिखरावर आनंदाने चढू लागतील. मोजकेच शिक्षक अथवा शिक्षिका विद्यार्थ्यांना समाजकार्याचे, उमेदीचे, यशाचे धडे देताना दिसतात. तेच शिक्षक शिक्षिका भविष्यात विद्यार्थ्याचे देव ठरतात. विद्यार्थीही त्यांना आपल्या हृदयात देव मानून पूजू लागतात. कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची धावपळ सुरू होते. दशरथ ही धावपळ करत होता. त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता, पण कॉलेजची फी भरण्याची त्याची कुवत नव्हती. तो खूप हुशार होता, पण पैसा नसल्यामुळे मागे पडत होता.
कॉलेजच्या दारातून त्याला आपले पाय मागे फिरवायला लागत होते. मनात मोठे होण्याचे स्वप्न असूनही काही फायदा होत नव्हता. कमी मार्क असणारे विद्यार्थी कॉलेजमध्ये पैसे भरून प्रवेश मिळवत होते आणि दशरथ मात्र निराशेने मागे पाय ओढत होता. कल्पनाची आई तर म्हणते, कला पैशाला खेचून आणते, यश शिखरावर नेऊन बसवते. इथे तर सर्व उलटे आहे. पैसाच सर्व काही करत आहे, ह्याला काय म्हणायचं? दशरथ बुचकाळ्यात पडला. दशरथला खूप खूप दुःख वाटू लागले. त्याने अनेक कॉलेजेस पालथी घातली, तरी काहीच फायदा झाला नाही. कॉलेजची प्रवेश फी तर भरायलाच पाहिजे, त्याशिवाय प्रवेश नाही. तो दुःखी कष्टी झाला. आपल्या या मुंबई नगरीत कोण आहे जो मला मदत करेल? या नगरीत मी तर नौखा, मला कोण कशाला पैशाची मदत करेल? आता आपलं पुढील शिक्षण थांबतंय असं त्याला राहून राहून वाटू लागलं. आपल्या ध्येयाचा, स्वप्नांचा चक्का चूर होतोय. आपण पुढे शिकू शकत नाही, या काळजीने तो रात्री अपरात्री झोपेतून अचानक दचकून जागा होऊ लागला. त्याला शांतपणे झोपच येईना. अंथरुणात उठून रडत बसत होता. देवाकडे मदतीसाठी धावा करत होता. एक एक दिवस जात होता. तो अधिकच काळजीने बेचैन होत होता. डोळ्यांतून आसवं गाळत रडत होता. एक दिवस कल्पना दारात उभी होती. दशरथ नुकताच कामावरून येऊन घरात बसला होता. दशरथचा काका दारात मसरी लावीत बसला होता. तो दररोज दारात मुंबई पुणे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मसरीची बोटे फिरवीत बसायचा. काका, दशरथ कुठे आहे? त्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला? कल्पना दशरथच्या काकाकडे येत म्हणाली, तो काय आत घरात बसलाय? मला काय माहित नाही, तू त्यालाच विचार. दशरथ, ही कल्पना काय म्हणते बघ. मसरी लावत दारातून काका बोलला. कल्पना घरात दशरथ जवळ आली. दशरथ थोडा आपल्या तंद्रीत विचारात मग्न होऊन बसला होता. अरे दशरथ, मी काय म्हणते, तू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलास? कल्पना दशरथला म्हणाली. दशरथ आपल्याच तंद्रीत होता. त्याला कल्पनाने हलवून जागा केलं. अरे, तू स्वतःला कुठे हरवून बसलास? जरा भानावर ये. मी काय म्हणते, तू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलास? अजून तर नाही, दशरथ भानावर येत म्हणाला. अरे, तू कधी प्रवेश मिळवणार? सर्व कॉलेज फुल झाल्यावर? आणि तुला प्रवेश का नाही मिळाला? तुला तर सर्वात पहिला मिळायला हवा. हे तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण नाही मिळाला. कॉलेजची प्रवेश फी भरण्या इतका माझ्याकडे पैसा नाही. मी हुशार असून काही उपयोग नाही. पैशापुढे हुशारपणाला शून्य किंमत आहे. मग मला कॉलेजमध्ये कसा प्रवेश मिळेल ग? दशरथच्या डोळ्यातून नकळत दुःखाचे अश्रू गळू लागले. डोळ्यात दाटून राहिल्या आसवांनी कल्पनापुढे वाट मोकळी केली. अरे दशरथ, रडतोस कशाला? मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. मी काहीतरी मार्ग काढते. तुझ्यासाठी मी माझ्या जीवाचे रान करायला तयार आहे. तू रडू नकोस. मलाही रडू फुटेल. मला कसं तरीच होतंय. तुझ्यासाठी मी माझ्या मम्माला विचारते. हं, तिला मदत करायला लावते. ती तुला नक्कीच मदत करेल. आई म्हणून त्या दिवशी तू माझ्या मम्माचं मन जिंकलं आहेस. आधी तुझं रडणं थांबव. रडून प्रश्न सुटतात का रे? कल्पना दशरथच्या गालावरून ओघळणारे गरम अश्रू पुसू लागली. रडू नको तर काय करू? तूच सांग ना. प्रत्येक गरीब हुशार मुलाच्या नशिबी असंच असतं का गे? हुशार होणं गुन्हा आहे का? नाही रे, हुशार होणं गुन्हा नाही. तू नको तो डोक्यात विचार आणू नकोस. तुझं आधी हे मुळू रडणं थांबव. रडून कोणत्या गोष्टी साध्य होतात का? तू गप हो बघू. कल्पना दशरथची समजूत काढत होती, त्याला धीर देत होती.
त्याच्या खचलेल्या मनाला आधार देत होती. कल्पना, खरंच तुझी आई मला मदत करेल? माझी कॉलेज फी भरेल? मी मी हळूहळू तुमचे पैसे परत परत करेन. का नाही देणार? मी तिला द्यायला लावणार. माझी मम्मा तुला नक्कीच मदत करणार. तुझी कॉलेज फी भरणार. पण तुझ्या आधी हे रडणं थांबव. नक्की नक्की. दशरथ आपले डोळे पुसत बोलला. हो नक्की. माझी मम्मा तुला मदत करणार. त्या दिवशी माझ्या मम्माला आई अशी हाक मारून तोंडात पेढा भरवलंस ना, त्याच दिवशी तू माझ्या आईचं मन जिंकलं आहेस. त्या रात्री आम्ही झोपताना मम्मा मला म्हणत होती, तू ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेशील त्या कॉलेजमध्ये दशरथलाही मिळू देत. त्याच्यावर लक्ष ठेव. काही पैसे लागले तर आपण त्याला आनंदाने मदत करूया. पोरगं गावाकडून आलंय, हुशार आहे, पण गरीब आहे. अशांना मदत करायला हवी. खरंच खरंच आई असं म्हणत होती? दशरथला आनंद झाला. होय, असंच माझी मम्मा म्हणत होती. कल्पना दशरथला धीर देत होती. त्याच्या मरगळून पडलेल्या इच्छाशक्तीला हिंमत देत होती. त्याच्या आकांक्षा उंचावण्याचा प्रयत्न करीत होती. कल्पनाच्या बोलण्याने दशरथला खूप म्हणजे खूप आनंद झाला होता. काळपटलेला त्याचा चेहरा जरासा टवटवीत वाटत होता. त्याच्या स्वप्नाला पंख फुटू लागले. अरे वा, आता कसा बरा दिसतोस? मघाशी काळवटलेल्या चेहऱ्याने गालाला हात लावून बसला होतास तेव्हा तू अगदी काळा कुट्ट वाटत होतास. आता कसा छान दिसतोस. कल्पना दशरथला घेऊन आपल्या घरी आली. दशरथने घरात पाय टाकताच कल्पनाची आई म्हणाली, दशरथ बाळा, तू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलास? आई, नाही का अजून कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला? दशरथने घाईघाईत उत्तर दिले. का रे बाळा, कशाला असा वेळ लावतोस? तू इतका हुशार मुलगा, मग प्रवेश घ्यायला उशीर कशाला? असली कामं झटपट झाली पाहिजेत. तुझे कशात घोडे अडले म्हणायचे? मम्मा मम्मा याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळतोय ग, पण. कल्पना बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय ग? काय ग? असं काय बोलता बोलता मध्येच थांबलीस? मम्मा, कॉलेजची फी भरायला याच्याकडे एक पैसाही नाही ग, म्हणून तर हा बिचारा हुशार असूनही अडकून पडलाय. मम्मा, हा आपल्या घरात रडत बसला होता. मला खूप वाईट वाटले. तू मदत करशील म्हणून याला तुझ्याकडे घेऊन आले. मम्मा, याला मदत कर. कल्पना म्हणाली, आई, मला मदत कराल ना? मी तुझे पाय धरतो, तुझ्या चरणी नतमस्तक होतो. दशरथने कल्पनाच्या आईचे पाय धरले. अरे दशरथ, माझे पाय कशाला धरतोस? आणि तेही पैशासाठी? पाय धरायचे, नतमस्तक व्हायचं ते देवाचरणी. आई, तू माझी देव आहेस. देवळातला देव कधी मदत करायला धावून येत नाही. आपण त्याची उगाच उपासना करतो. देवच तर माणसात शोधायचे असतात, जे रंजलेल्या गांजलेल्याला मदत करतात त्यामध्ये. बरं ठीक आहे, तू आधी माझे पाय तरी सोड, नाहीतर मी खाली पडायची. दशरथने कल्पनाच्या आईचे धरलेले चरण सोडले. दशरथ, असा गांगरून जाऊ नको रे. मी करते तुला मदत. तू मला मोठ्या आदराने आई म्हणतोस ना, मग माझ्याकडे पैसे मागताना संकोच कशाला? कल्पना, तू ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहेस त्या कॉलेजमध्ये यालाही मिळवून दे. दोघं एकत्र शिका, मोठी व्हा. हो हो मम्मा, जशी तुझी इच्छा. दशरथला आता तर खूप आनंद झाला होता. नात्यापेक्षा प्रेमाने जोडलेली नाती खूप महान असतात. रक्ताची नाती एकमेकांचे पाय ओढायची कामं करतात आणि प्रेमाची नाती एकमेकांना जगायला आधार द्यायला शिकवतात. दशरथला जगण्यासाठी, शिकण्यासाठी कल्पनाच्या आईने एक मायेची ऊब दिली, बळ दिलं. याच बळावर तो घडणार होता.
या माऊलीचे पांग आपण कशा प्रकारे फेडायचे या विचारात तो उभा होता. आनंद त्याच्या नसा नसात संचारला होता. दशरथ, झालास ना खुश? बाळाच्या हाकेला आईच धावून येते. म्हणून तर आई मोठी आहे, तिन्ही जगाची स्वामी आहे. तू देवाला हाक मारली असणार आणि देव माझ्या रूपाने तुझ्या हाकेला धावला. एका नडलेल्या मुलाला सहकार्य करायला. कल्पनाची आई म्हणाली. खरंच कल्पनाची आई दशरथसाठी देव होती. त्याच्या हाकेला धावून आली होती. गोठ्यात वासरानं हंबरडा फोडताच दूरवर रानात चरायला गेलेल्या आईनं वासराचा हंबरटा ऐकून अनेक रानमाळी पायाखाली तुडवत बेभान वाऱ्यासारखे पळत येऊन त्या वासराला मायेने चाटावं, तसं अगदी तसं कल्पनाच्या आईनं दशरथसाठी धाव घेतली होती. आई, जो काही कॉलेज प्रवेशसाठी खर्च येईल तो तू तुझ्या वहीत लिहून ठेव. मी हळूहळू कमवून देत राहीन. तुझ्या मदतीने माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळत आहे. या जगात कुणाकडे तरी थोडीफार माणुसकी सदैव जिवंत आहे आणि ती जिवंत राहायला पाहिजे, तरच माझ्यासारखी गरिबाची मुले शिकू लागतील. दशरथ, तो हिशोब नंतर बघू. पुढे कॉलेज शिकत असताना अधूनमधून पैसा लागेल. मनात कसलाही संकोच न बाळगता बिनधास्तपणे या तुझ्या आईकडे माग. मी तुला वेळोवेळी दत्तगुरूसारखी मदत करायला उभी असेन. पेरलेलं वाया जाणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे, कल्पनाची आई म्हणाली. कल्पनाच्या आईनं दशरथ व कल्पनाला चहा दिला. दोघंही चहा पिऊ लागली. चहा पिऊन झाल्यावर दशरथ कल्पना व तिच्या आईला थँक्यू बोलून आपल्या काकाच्या खोलीत आला. दशरथ अंथरुणावर लवंडला होता. आज रात्री तो कामावर जाणार नव्हता. त्याला झोप लागत नव्हती. आज तो आनंदाने खूप खुश झाला होता. त्या खुशीमध्ये तो विचार करत होता. आपल्या काकाने आपल्याला कॉलेज फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत, पण कल्पनाची आई आपल्यासाठी मदत करायला तयार झाली. मग ही रक्ताची नाती काय कामाची म्हणायची? ती किती उदार थोर मनाची माऊली म्हणायची. अशा माऊल्या प्रत्येक गरीब कुटुंबातील मुलाच्या मथीला धावून आल्या तर गरीब घराण्यातील हुशार मुलांचे शिक्षण घेण्यासाठी गोची होणार नाही. ती गरीब मुले फडफडत नभात उडू लागतील. तसे पाहिले तर शिक्षक व शिक्षिका समाजात क्रांती घडवून आणू शकतात. मग ती क्रांती कोणतीही असो. क्रांती घडली की देशात परिवर्तन होते, घडामोडी घडतात. दशरथच्याही आयुष्यात ही मोठी क्रांतीच घडली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.